कर्नाटकामधील विजयपुरा जिल्ह्यातील एका बँकेमधून 52 किलो सोन्याची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे। ही चोरी देशातील सर्वात मोठ्या चोरीच्या घटनेपैकी एक घटना ठरली असून चोरट्यांनी कॅनरा बँकेतील शाखेमधून या सोन्याची चोरी केली आहे। त्यांनी तब्बल 52 किलो सोन्याचे दागिने लंपास केले आणि आश्चर्याची बाब म्हणजे चोरी केल्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळी एक काळ्या रंगाची बाहुली ठेवली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र त्यांनी दागिन्यांवर नेमका डल्ला कसा काय मारला हे पोलिसांना आतापर्यंत समजू शकले नाही। एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की ही चोरी आधीपासून निश्चित होती। चोरट्यांनी चोरी करण्यासाठी एका लॉंग विकेटची वाट पाहिली, त्यानंतर त्यांनी बँकेतील सोन्यावर डल्ला मारला। पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की चोरट्यांनी बँकेत प्रवेश करण्यासाठी बनावट चावीचा वापर केला। त्यांनी अलार्म बंद केला, तसेच त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बंद केले। त्यानंतर चोरटे बँकेतील नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डर सुद्धा घेऊन गेले, तसेच बँक लॉकर उघडून त्यातील सोनं घेऊन गेले। मात्र या प्रकरणी एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही। मात्र आता यावर पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे।